सोडून गेलेले परत आल्यास स्वागत, मात्र उमेदवारी नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं। राज आणि उद्धव ठाकरेंकडून कल्याण अंबरनाथच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन, मनसे कार्यकर्त्यांशी संवाद ठेवण्याच्या सूचना। सर्वात आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे फटाके फुटणार। गटरचना आणि आरक्षणाच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका मार्गी लागल्यानं निवडणुकीचा मार्ग जवळपास मोकळा। मुंबईला आज आधुनिक क्रूज टर्मिनल मिळणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। गुजरातमध्ये समुद्र से समृद्धी कार्यक्रमात मोदींचा सहभाग। मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद, अभियांत्रिकी आणि तांत्रिक कामांसाठी बंद करण्याचा निर्णय। ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात मनसेचा मोर्चा, ट्रॅफिक मोर्चाच्या माध्यमातून मांडणार समस्या। अमरावतीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी आज काँग्रेसचं आंदोलन। गेल्या 25 दिवसांपासून डॉक्टर संपावर, 1.5 वर्षांपासूनचं मानधन थकल्यानं डॉक्टरांवर संप आणण्याची वेळ। दिलीप खेडकरांनी केलेल्या अपहरण प्रकरणात ड्रायव्हरला अटक। रबाले पोलिसांनी ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखेच्या मुसक्या आवळल्या। 6 दिवसांपासून खेडकर कुटुंबीय अद्यापही फरार। लातूर सोलापूर मार्गावर कारला कट लागल्याच्या वादातून तरुण आणि तरुणीवर हल्ला, तरुणीचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी। आरोपी विष्णू मामडगेनं हल्ला केल्याची माहिती। कोल्हापूर आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचं थैमान। कोल्हापुरातील राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली, तर हिंगोलीतील कयाधू नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। सोलापुरात देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पाकिस्तानात पुन्हा हिजबुल मुजाहिदीनच्या उद्ध्वस्त तळाचं काम सुरू। जैश-ए-मोहम्मद करतायत दहशतवादी तळांचा विस्तार। ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 तळ उद्ध्वस्त। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रडीचा डाव सुरूच। H-1B व्हिसाचे शुल्क नेलं $1,00,000 वर। भारतीयांना अमेरिकेत नोकरी करणं बनलं अजून अवघड। आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयाची हॅट्रिक। ओमान विरुद्धच्या सामन्यात भारताचा 21 धावांनी विजय, तर नवख्या ओमाननं देखील दिली भारताला कडवी झुंज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।